या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री, ट्रस्टी, मंचकावर उपस्थित असलेले आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपली ही वेबसाईट जगदंबा माता या नावानं पूर्ण जगामध्ये कोणीही पाहू शकेल आपल्या घरी बसून. आणि त्याच्यामध्ये जी माहिती पुरवली किंवा आज झालेली आरती, आज काय झालं, तिथं झालेल्या भजन स्पर्धा, त्याच्यामध्ये जर यांनी घेतली असेल, टिपली असेल, टाकली असेल तर ती, आणि रोजच्या रोज त्याच्यामध्ये होणारं फिडिंग, हे मागच्या वर्षीच्या आरतीमध्ये काय होतं, रोजच्या होणारी आरत्या कशा होतात, हा अमेरिकेत बसून किंवा लंडनमध्ये बसून सुद्धा आईचा भक्त तिथं ही वेबसाईट ओपन केल्याबरोबर या क्रमांकाची आपल्या घरी बसून ती पाहू शकते. माझ्या जगदंबेचा की आपण आपली वेबसाईट सुद्धा वानखेडे यांच्या प्रेरणेने इथल्या अध्यक्षांनी ही सुद्धा सुरू केली आणि त्याचं उद्घाटन आपले सामाजिक न्याय मंत्री, आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडले. शिवाजीराव मोघेकडून शासनाकडून जे काही आणखीन योगदान, जे काही त्यांना, आणि या छोट्याशा कार्यक्रमात पण पदाधिकाऱ्यांनी मला दिलं, त्यामुळं त्याच्या पुढं उन्नती हो अशी माझी राहील. आणि शिवाजीराव मोघे वहिनी करता, आपल्या सर्वांकरता या नवरात्रीचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना मिळेल अशी अपेक्षा माझ्या जगदंबेच्या चरणी करून आपला प्रेमाचा निरोप घेतो. जय माँ जगदंबा केळापूर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज आपल्या माँ जगदंबेचं दर्शन पूर्ण जगामध्ये होऊ शकेल, सहज होऊ शकेल, किंवा जगदंबा देवी संबंधी जेवढे कार्यक्रम होतील त्या सगळ्या गोष्टी जगातल्या लोकांना सहज पाहता येईल, क्लिक दाबल्याबरोबर पाहता येईल अशा प्रकारची व्यवस्थाच्या या कार्यक्रमाचे, म्हणजे वेबसाईट उघडण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेबजी पारवेकर, माजी आमदार यवतमाळ, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सदस्य, विशेष मोघे, उपसभापती, आनंद झाला की सुहास वानखेडे हे आपल्याच पांढरपुण्याचे विद्यार्थी जो पुण्याला गेला आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी थोडंसं एक ज्ञान प्राप्त केलं, त्याच्यामुळे तो एक्सपर्ट झाला आणि मग दीपक कापतीवानी त्याला सल्ला दिला, आपला प्रोफेसरनी सल्ला दिला आणि मग त्याच्यामधून ही एक चांगली कल्पना किती जुना आहे, किती पौराणिक आहे याचं सुद्धा. आणि माँ जगदंबा ही सर्वांना पावणारी आहे, सर्वांना प्रेम देणारी आहे, आनंद देणारी आहे, कामामध्ये मदत करणारी आहे. स्वरूप आहे ते मोठ्या प्रमाणात होईल याबद्दल माझ्यावर शंका नाही. आणि म्हणून अण्णासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तेलुगूमध्ये करणार आहे, मराठीमध्ये करणार आहे, म्हणजे शिकले सवरले मुलं ते सहज पाहू शकतील आणि इतरांना ज्यांना समजत असेल त्यांना ते दाखवू शकतील अशा प्रकारची किंवा याच्यामध्ये आहे. म्हणून सुरुवातीला सुहास वानखेडे यांचं मी अभिनंदन करतो. तो या भागामध्ये काम करू इच्छित आहे, त्याच्या कर्तृत्ववान माणसाला निश्चितच वाव मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आणि इतरही जे देवस्थाननी चांगले कामं केले आहे याही पुढे चांगले काम करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून परत या वेबसाईटचं ओपनिंग झालं किंवा लॉन्च झाली असं जाहीर करून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद.